नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग सुकर्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:46 पासून ते 11:07 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 पासून ते 12:51 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. ज्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:47 पासून ते 3:08 आणि यमगंड काळ सकाळी 7:06 पासून ते 8:26 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी बरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्याचप्रमाणे जुनी काही येणी तुमची आर्थिक संदर्भातली असतील तर ती आजच्या दिवशी येऊ शकतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होणं आणि चांगला वेळ घालवणं अशा प्रकारचे काही उत्तम अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे तुम्हाला करिअरच्या बाबतीत उत्तम काही संधी मिळू शकतील की ज्या भविष्यात जाऊन तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. फक्त थोडासा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे कुठल्याही कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं, काही अनपेक्षित लाभ मिळणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3ऱ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचे महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस अशा प्रकारचे कामंसुद्धा मार्गी लागतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुमचे बऱ्याच प्रमाणात ट्रॅव्हलिंग वगैरे सुद्धा होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठात शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून काही चांगले आर्थिक लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या आर्थिक संदर्भातली होताना पूर्ण होताना दिसतील. काही इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. काही उत्पन्नाचे स्रोतसुद्धा समोर येऊ शकतील, जे की तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे भाग्याची साथसुद्धा उत्तम लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधला कालावधी किंवा आजचा जो दिवस आहे तो अतिशय उत्तम प्रकारे राहील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाँग टर्ममध्ये लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या बरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभवतो. तुमच्या दोघांमधले नातेसंबंध खूप चांगले संभवतात. याचप्रमाणे आजच्या दिवशी थोडंसं धावपळ जास्त होईल, दगदग जास्त होईल. मात्र तुमची कामं मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होणं, त्यांच्याबरोबर चांगला कालावधी जाणं, याचप्रमाणे काही चांगले लाभ मिळणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील. काही प्रलंबित कामंसुद्धा मार्गी लागण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता राहील. तुम्हाला काही चांगले उद्योगधंदे किंवा त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. जे तुमचं करिअर असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन मिळेल, प्रोत्साहन मिळेल. सहकर्मी आणि वरिष्ठांबरोबरचे नातेसंबंधसुद्धा असतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काय महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील. मात्र तुमच्यासाठी आजचा दिवस अतिशय भाग्यशाली राहील. जी कामं हाती घ्याल पूर्ण करून दाखवाल. थोडं फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमचे मार्गी लागू शकतील. कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येतील. नवनवीन संधी जीवनातल्या सकारात्मक तुम्हाला आजच्या दिवशी जरूर मिळू शकतील. याचप्रमाणे तुमचा मूडसुद्धा खूप चांगला राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र आजच्या दिवशी काही चांगले लाभ तुम्हाला अनपेक्षितरित्या मिळू शकतील. याचप्रमाणे नवीन कामाची मात्र सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.